स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, मनीष खरे आहे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आपण कापूस पिकावरती म्हणा किंवा इतर पिकावरती रसशोषक कीड आहे, तुडतुडे, पांढरी माशी, मावा, फुलकिडे तसेच इतर कीड यासाठी आपण फवारणी करतो आणि त्याच्यामध्ये नेमकं फवारणीमध्ये आपण नेमकं कुठले घटक वापरतो आणि ते घटक कुठल्या कंपनीच्या ब्रँडेड औषधामध्ये उपलब्ध असतात आणि त्याचं कार्य काय आहे, कुठल्या कुठल्या याच्यासाठी चालतात, त्याची आज आपण सविस्तर एक माहिती पाहूया। तर ठराविक आपण 8 जे घटक आहे त्याची माहिती पाहूया। जे तुडतुडे म्हणजेच रसशोषक कीड म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच आले, जे काही पांढरी माशी असो, तुडतुडे असो किंवा इतर सर्वच कीड त्याच्यामध्ये आले। तर या ठिकाणी आपण पहिलं 1 नंबरला डायफेन्थुरान 50%, ठीक आहे। डायफेन्थुरान हे 50% हे घटक आहे आणि हे मार्केटमध्ये जे पोलो नावानं उपलब्ध असते त्यामध्ये हे डायफेन्थुरान घटक हे उपलब्ध आहे, म्हणजे त्या नावाने मिळते पोलो नावाने, ठीक आहे। त्या कुठल्याही नावाचं आपण कंपनीचं घेऊ शकतो, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला डायफेन्थुरान हे घटक असणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे। आणि हे पांढरी माशी, मावा, तुडतुडे हे याच्यासाठी काम करतात, त्याच्यामुळे बरेच शेतकरी पोलो नावाचं उपलब्ध असलेलं वापरतात, म्हणजेच डायफेन्थुरान घटक असलेलं बरेच शेतकरी फवारतात, ठीक आहे। तर यानंतर दुसरं आहे ॲसिपेट 70%, ठीक आहे। तर ॲसिपेट 70% हे आशाटाप नावाने मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं पॅकिंगमध्ये येतात, त्याच्यामध्ये घटक आहे ॲसिपेट 70%। तर हे काम काय करतात, तर फुलकिडे, खोडकिडे, तुडतुडे म्हणजे स्पेशल कीडसाठी आहे आणि याचासुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे। आणि कपासी पिकावरती हे शक्यतो जास्त प्रमाणात वापरले जाते, कारण की याचा 70% घटक असल्यानं 70% याच्यामध्ये घटक आहे ॲसिपेट, त्याच्यामुळे याचा रिझल्ट चांगला आहे, म्हणून आशाटाप नावाने सुद्धा मिळतात। तसंच बरेच इतर कंपनीचे सुद्धा आहे इतर नावाने, त्याच्यामध्ये घटक फक्त आपल्याला बघायचं आहे ॲसिपेट 70% असलेलं कुठलंही घटक आपण फवारणी करू शकतो। जे कीडसाठी, समजा फुलावर जे फुल कीड असते किंवा खोड कीड असते, तुडतुडे असते किंवा मावासुद्धा, ठीक आहे। तर इतर प्रकारचे सुद्धा कीड यामुळे नाहीसे होतात, त्याच्यामुळे ॲसिपेट हे सुद्धा चांगलं जबरदस्त औषध आहे। आणि त्यानंतर 3 नंबरचं आहे ॲसिस्टामाप्राइड 20% वाला, ठीक आहे। तर ॲसिस्टामाप्राइड हे कंपनीचं जर बघितलं तर माणिक टाटा नावाने मिळते मार्केटमध्ये। तर माणिक टाटा असो किंवा इतर, म्हणजे आपण हे जे कंपनीचे नाव याच्यासाठी सांगू राहिलो की आपल्याला माहिती असलं पाहिजे की नेमकं हे घटक म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलेले आहे, म्हणून लक्षात येते डायरेक्टली, म्हणून आपण हे कंपनीचे नाव सांगू राहिलो। तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरा, आपण कुठल्याही कंपनीची शिफारस करत नाही किंवा प्रचार करत नाही, तर एक माहिती म्हणून शेतकरी जे वापरते त्यांना माहिती असलं पाहिजे की कुठलं घटक कुठल्या कंपनीच्या याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे आपण कुठल्याही कंपनीचं वापरू शकतो, फक्त घटक महत्त्वाचं असलं पाहिजे, त्याच्यासाठी हे माहिती आहे। तर ॲसिटामाप्राइड 20%, ठीक आहे। तर हे जे आहे तर याचं काम आहे स्पेशल, आपण पांढरी माशी जर आपल्या पिकावर असते त्यावेळेस आपण याची फवारणी करतो, ठीक आहे। तर कापूस पिकावरती बरेच शेतकरी ॲसिटामाप्राइड 20% वालं हे वापरतात। आता माणिक टाटा नावाने सुद्धा आहे, स्प्राइड नावाने आहे, तसं इतर कंपनीचे वेगवेगळ्या नावाने सुद्धा आहे। तर हे स्पेशलिस्ट पांढरी माशी आणि याच्यामध्ये 20% घटक असल्याकारणानं शेतकरी याला पसंती करतात, ॲसिटामाप्राइड हे जास्त प्रमाणात वापरतात आणि पांढऱ्या माशीसाठी याचा रिझल्ट चांगला आहे, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर 4थ्या नंबरचा आहे फिप्रोनिल, 5% याच्यामध्ये घटक आहे फिप्रोनिल। हे कंपनीचं समजा मार्केटमध्ये रिजेंट नावाने मिळतो बाहेर कंपनीचं, हे सुद्धा पांढऱ्या माशीसाठी काम करतात, परंतु याच्यात घटक 5% आहे आणि घटक म्हणजे फिप्रोनिल हे 5% घटक आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे याच्यात टक्केवारी कमी असल्याकारणानं आपण ॲसिटामाप्राइड जास्त वापरतो, ठीक आहे। त्याच्यानंतर 5 नंबरचा आहे पायरिफ्रॉक्सिफेम 10%, हे सुद्धा हे घटक आहे पायरिफ्रॉक्सिफेम 10%। हे मार्केटमध्ये लॅनो सुमोटोमो नावाचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये हे घटक उपलब्ध आहे, पायरिफ्रॉक्सिफेम 10%, ठीक आहे। तर हे सुद्धा पांढरी माशीसाठीच काम करते। तर ह्याच्या याच्यापेक्षा ॲसिटामाप्राइड, फिप्रोनिल आणि पायरिफ्रॉक्सिफेम 10% ह्या 3 याच्यातून ॲसिटामाप्राइडला पसंती देतात आणि हे ॲसिटामाप्राइड पांढऱ्या माशीसाठी चांगलं कार्य करते। म्हणजे माहिती याच्यासाठी की पांढऱ्या माशीसाठी बरेच औषध आहे, पण त्याच्यातला नेमकं रिझल्ट कुठल्यानं मिळतो ते सुद्धा महत्त्वाचं आहे, म्हणून शेतकऱ्यांना माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे। तर यानंतर आहे 6व्या नंबरचा आहे बाईफेनॉथ्रिन 10%, ठीक आहे। बाईफेनॉथ्रिन 10%, मार्कर धानुका, ठीक आहे। मार्कर नावाने मिळतं धानुका कंपनीचं, त्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीचं घेतलं तर काही फरक पडणार नाही, फक्त बाईफेनॉथ्रिन हे घटक लक्षात ठेवायचं 10% वालं। हे सुद्धा खोडकिडे, पांढरी माशीसाठी काम करतात, ठीक आहे, म्हणजे तुडतुडे वगैरे
पण हे 10% याच्यामध्ये घटक आहे, ठीक आहे. याच्यानंतर 7व्या नंबरचा आहे इमिडाक्लोप्रिड 17.8%, ठीक आहे. हे टाटा मीडा नावाने सुद्धा मिळते, परत इतर कंपनीच्या नावाने सुद्धा उपलब्ध आहे. तर आपल्याला घटक नेमकं लक्षात ठेवायचं आहे. इमिडाक्लोप्रिड 17.8%. हे खास करून रस शोषक कीडसाठी पहिल्या फवारणीपासून कपासी पिकावर बरेच शेतकरी वापरतात आणि हे वापरायला पाहिजे. हे स्पेशली रस शोषक कीडसाठीच आहे. तुरतुडे झालं किंवा इतर रस शोषक कीड आहे, सर्वांसाठी याचा वापर आपण करू शकतो, ठीक आहे. तर रस शोषक कीडसाठी आपण याचा चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट आहे इमिडाक्लोप्रिडचा. आणि याच्यामुळे कपाशी असो किंवा इतर पीक कोहळेपणासुद्धा राहतो. आणि त्यानंतर 8 नंबरचा आहे थायमोक्झान 25%. थायमोक्झान हे सुद्धा चांगला रिझल्ट आहे याचा, 25% याच्यामध्ये घटक आहे. आणि हे मार्केटमध्ये एक्ट्रा नावाने मिळते, तसं इतर नावाने सुद्धा उपलब्ध आहे. तर कंपनीचं ब्रँडेड घेतलं तर महाग राहते, इतर कंपनी घेतलं स्वस्तसुद्धा असतात, परंतु आपल्याला घटक महत्त्वाचं आहे. मी जे घटक सांगितले हे घटक महत्त्वाचे आहे आणि याच्यानुसार जर फवारणी केली तर आपल्याला रिझल्टसुद्धा मिळू शकतो. तर थायमोक्झान याचं काय कार्य आहे, तर हे मावा, तुरतुडे तसंच पाणी गुंडाळणारी अळी यावरसुद्धा नियंत्रण करतात. तर थायमोक्झान हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं औषध आहे आणि याचासुद्धा रिझल्ट चांगला आहे. तर हे सर्व रस शोषक कीडसाठी वापरण्यात येणारे सर्व घटक यांची माहिती मी सांगितलेली आहे. टोटल 8 घटकांची माहिती सांगितली आहे, जे सर्व रस शोषक कीड, रस शोषक कीडमध्ये येणारे सर्व किडे, समजा पांढरी माशी, तुरतुडे असो, मावा असो, फुलकीड तसे इतर. याच्या व्यतिरिक्त भरपूर काही असे वेगळ्या प्रकारचे सुद्धा राहतात, पण ठराविक हे 8 प्रकारचे घटक मी जे सांगितले हे मार्केटमध्ये आहे आणि आपण याच्यापैकी जे ठराविक चांगला रिझल्ट देणारे याच्यातले आपण वापरू शकतो. तर एक शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे, कारण की बरेच शेतकरी वापरतात परंतु त्यांना घटक कमी असलेलं म्हणजे पर्सेंटेज कमी असलेलं सुद्धा औषध देतात, त्याचा रिझल्टसुद्धा येणार नाही. त्याच्यामुळे आपण हे माहिती याच्यासाठी दिलं की आपण घटकनुसार, पर्सेंटेजनुसार कुठलं वापरायला पाहिजे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून एक ही माहिती असणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना, आणि याच्यातूनच माणूस शेतकरी त्यांचा अभ्यास म्हणा किंवा त्यांचा अनुभव लक्षात येतो की आपण कुठलं फवारणी केली पाहिजे. त्यासाठी एक छोटीशी माहिती म्हणून आपण देण्याचा प्रयत्न